नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी अचानक पंजाबमधील जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची भेट घेतली. त्यांनी ऑपरेशनबद्दल चर्चा केली. यशस्वी हवाई हल्ल्याबद्दल त्यांनी सैनिकांचे अभिनंदनही केले. पाकिस्तानने दावा केला होता की त्यांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात आदमपूर एअरबेसचे नुकसान झाले आहे, पण हे सर्व खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील बांधकाम चालू असलेल्या मशिदीच्या तळमजल्यावर ठेवलेला कुराण ग्रंथ चोरून नेऊन जाळण्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात लवकरात लवकर तपासणी करून आरोपींना पकडण्याची कारवाई करावी अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पोलीस प्रशासनाला दिली. जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे अशा घटना पुढील काळात होता कामा नये यासाठी लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून काळजी घेतली जाईल असे देखील त्यांनी सांगितले. संतीबस्तवाड परिसरातील एका प्रार्थनास्थळी धर्मग्रंथाला आग लावण्याची गंभीर घटना सोमवारी उघडकीस आली असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती शहर पोलीस आयुक्त यडामार्टी यांनी मंगळवारी सुवर्ण विधानसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. पोलीस आयुक्तांनी सांगितले की या घटनेच्या तपासासाठी 5 विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या कुणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्थानिक आमदार आसिफ सेठ यांनी या प्रकरणातील पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी केली असून त्यावर प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्याची भूमिका तपासली जाईल आणि दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या पोलिसांचा तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईच्या दिशेने आंबा घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्टर पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकला धडकून पलटी झाला. अपघातग्रस्त ट्रॅक्टरने इतर कोणत्याही वाहनाला धडक न दिल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कंटेनर आणि त्यातील सुमारे 10 ते 12 लाख रुपये किमतीच्या आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. समोरून येणाऱ्या एका स्लीपर बसला चुकवण्यासाठी चालकाने कंटेनरला दुभाजकाच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि तो दुभाजकाला जोरात धडक बसल्याने हा अपघात घडला. जिल्ह्यात कर्करोग रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे बेळगावात स्वतंत्र सरकारी कर्क रुग्णालय व्हावे अशी मागणी खूप वर्षांपासून आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात जागा निश्चित करून कामाला सुरुवात करण्याचा ठराव आज मंगळवारी करण्यात आला. जिल्हा पंचायत सभागृहात जिल्ह्यातील अनेक विकास कामांसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकिहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदेंसह इतर उपस्थित होते. यावेळी कृषी, बागायत, पशुसंवर्धन, वन, रेशीम धंदा आणि आरोग्य यासह विविध विभागांशी संबंधित योजनांवर चर्चा झाली. यावेळी विधानसभा सदस्य आसिफ सेठ, दुर्योधन ऐहोळे, गणेश हुकेरी, विश्वास वैद्य यांच्यासह विधान परिषद सदस्य, अधिकारी उपस्थित होते. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. सावगाव रोड परिसरात ही घटना घडली असून यासंबंधी 3 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आलाय. एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. शनिवार दिनांक 10 मे रोजी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. एका अल्पवयीन मुलीला नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती आहे. टिळकवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आणखी 2 जणांचा शोध घेण्यात येतोय. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर परिसरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सव्यासाची गुरुकुलम यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय वीर जवानांच्या सन्मानार्थ महाआरती आणि विशेष प्रार्थना करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी हर हर महादेवच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत भारतीय लष्कराच्या यशासाठी कपिलनाथाच्या चरणी साकडे घातले. शिवकालीन युद्धकला शिबिराच्या माध्यमातून सशस्त्र दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या धार्मिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमात अनेक नागरिक, युवा कार्यकर्ते व भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जवानांना बळ मिळावे, देश सुरक्षित राहावा यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. गरिबांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या काजूला यंदा 165 ते 170 रुपये प्रति किलो दर मिळू लागला आहे. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला. मात्र अद्यापही दर वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. गतवर्षी 150 रुपये प्रति किलो दर मिळाला होता. त्या तुलनेत यंदा 15 ते 20 रुपये वाढीव दर मिळत आहे. विशेषतः बेळगाव आणि खानापूर तालुक्यात काजूचे क्षेत्र आहे. अलीकडे काजू बागायत क्षेत्रामध्ये वाढ झाल्यानं एकूण उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादित काजू बियांना चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा उत्पादकातून व्यक्त होत आहे. त्यानुसार यंदा आतापर्यंत 165 ते 170 रुपये प्रमाणे दर झाला आहे. येत्या काळात पुन्हा दर वाढेल की कमी होईल याबाबत शाश्वती नाही. मात्र व्यापारी आणि विक्रेत्यांकडून काजू खरेदीला सुरुवात झाली आहे. विशेषतः चंदगड तालुक्यातील माणगाव, तुर्केवाडी आणि बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी आणि इतर काही गावांमध्ये काजू खरेदी केली जात आहे. एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने वकील श्रीधर कुलकर्णी यांच्यावर कथित हल्ला केल्याच्या विरुद्ध बेळगाव वकील संघटनेने आज तीव्र निषेध व्यक्त केला. संघटनेच्या वकिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करत या घटनेतील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी बहुसंख्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनामध्ये झाले. इयत्ता 6वी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने 9वी शिकणाऱ्या आपल्या मित्राचा चाकूने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना काल सोमवारी रात्री हुबळी येथील गुरुसिद्धेश्वर नगरातील मुरुसावीर मठाजवळ घडली. डीजे आणि लाइटिंगच्या किरकोळ वादातून दोघांमध्ये वाद झाला आणि वाद विकोपास गेला. यामध्ये 6वी शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलाने घरी जाऊन चाकू आणला आणि रागाच्या भरात 9वी शिकणाऱ्या आपल्या मित्रावर वार केला. गंभीर जखमी विद्यार्थ्याला केएमसीआरआय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग तसेच महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सदाशिवनगर येथील बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक के.डी. मंत्रेशी यांनी बुद्धांचे तत्वज्ञान आणि जीवनशुद्धी या विषयावर विशेष व्याख्यान दिले. यावेळी जिल्हा पंचायत सहाय्यक सचिव राहुल कांबळे, मल्लेश चौगुले, विजयकुमार होणकेरी, कन्नड आणि संस्कृती विभागाचे उपसंचालक, समाजसेवक प्राध्यापक साहुकार कांबळे, वायपी बॉर्डर, बसवराज रायवगोळ, यल्लप्पा कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील उत्तर आणि पश्चिम गावामध्ये 10 ते 15 मिनिटांपासून जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी शहरासह ग्रामीण भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास शहरात हलका तर ग्रामीण भागामध्ये होनगा, काकती, जाफरवाडी, कडोली आदी गावामध्ये जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामाला गती मिळणार आहे. हा जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 2025 ते 2028 या वर्षांसाठी नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव बाडगंडी यांच्या नेतृत्वाखालील नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आज मंगळवारी उत्साहात पार पडला. शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला कर्नाटक स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एन. प्रसाद यांच्या उपस्थितीत नूतन अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीला अधिकार पदाची सूत्रे सोपवण्यात आली. यावेळी केएसटीपीएचे सचिव मुकुंद पोतनीस, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजू कत्तीशेट्टी आणि बीसीसीआयचे सचिव राजेंद्र मुदकेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.